मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या माजी सरपंचाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लातूरचे माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारत आत्महत्या केली होती। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी चिठ्ठी त्यांनी लिहिली होती। मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला गेला। जालन्यात 2 एसटी बसेस फोडण्यात आल्या। रामनगर भागात एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली। मराठा आंदोलकांनी दगडफेक करून 2 एसटी बस गाड्या फोडल्या। मराठा आरक्षणासाठी सोलापूरच्या कोंडीमध्ये 50 पेक्षा अधिक मराठा बांधवांनी सामूहिक मुंडन केलं, तर काही आंदोलकांनी अर्धमुंडन केलं। गेल्या 40 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावात मराठा कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। युवकांनी मुंडन करत आरक्षणाची मागणी केली। महत्त्वाचं म्हणजे कारंबा गावच्या सरपंचांनी राजीनामाही दिला। पंढरपूर शहर आणि तालुक्यात मराठा समाज आणखीनच आक्रमक झालाय। आजपासून इसबावी गावातील मराठा समाजातील तरुण आणि महिलांसह लहान मुलांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला। आरक्षण हीच एक मागणी घेऊन हे सर्व मराठी बांधव आजपासून उपोषणाला बसले। पंढरपुरात मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी तरुणांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला मनसेनं पाठिंबा दिलाय। अहमदनगरात जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला। जोरदार घोषणाबाजी करत मुख्य मंचावरचा राजकीय नेत्यांचा बॅनर हटवण्याची भूमिका त्यांनी घेतली। मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ऐन वेळेला हा दौरा रद्द केला। बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले। संभाजीनगर सोलापूर महामार्गावर एकत्र येत या आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली। यावेळी आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। सध्या वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला। सकल मराठा समाजानं ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मशाल पेटवत घोषणाबाजी केली। गावागावात आता उपोषण होणार। या जरांगेंच्या वक्तव्यानंतर आजपासून कोल्हापुरात साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विरोध वाढतोय। दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला धुळे जिल्हा भाजपनं पाठिंबा दर्शवलाय। खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि पदाधिकाऱ्यांनी जेल रोड परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली। यावेळी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र आंदोलकांना देण्यात आलं। तसंच आरक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्रव्यवहार करणार असल्याचं भामरेंनी सांगितलं। जालन्यातील अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनीच आता आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। 2 दिवसात आरक्षण न दिल्यास संपूर्ण गाव लहान मुलांसह आमरण उपोषणाला बसू असा पवित्रा सराटीतील ग्रामस्थांनी दिलाय। उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत आता खालावत चालली आहे, त्यामुळे वेळ न पाहता आरक्षण देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातील पाटण तालुक्यात चित्रकारांना स्वतःच्या रक्तानं जरांगे पाटलांचं चित्र रेखाटलं। डॉक्टर संदीप डाकवे असं या चित्रकाराचं नाव आहे। A4 साईज पेपरवरती त्यांनी हे चित्र रेखाटलं। जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आरक्षणासाठी मुंबईत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी घाटकोपरच्या भटवाडीत साखळी उपोषण करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्याच्या हडपसरमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाच्या वतीनं लोकशाही मार्गानं शांततेत हा मोर्चा निघाला। यावेळी नेत्यांना गावबंदी तसंच कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुकारलेल्या आंदोलनाला पुण्यातील आडत व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिलाय। पुण्यातील मार्केट यार्ड 1 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय आडत्यांनी घेतलाय। या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्डमध्ये लाक्षणिक उपोषण केलं जाईल। पुण्याच्या शिरूर तहसील कार्यालयासमोर मराठा समाजानं आमरण उपोषण सुरू केलंय। आंदोलनाचा हा 4था दिवस होता, यामुळे काही आंदोलकांची प्रकृती खालावली। डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली। दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय।
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावात मराठा समाजानं आमरण उपोषण सुरू केलंय। आमरण उपोषणाचा त्यांचा 5वा दिवस आहे। उपोषणकर्त्यांची तब्येत आज खालावली आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा इथेही देण्यात आला। पुण्यातील आंबेगावच्या पिंपळगावात मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यात विद्यार्थी, शेतकरी बांधव आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। निफाड तालुक्यातील भरवस फाट्यावर मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी तरुण बेमुदत उपोषणाला बसले। याला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा समाज उपोषण स्थळी दाखल झाले। सर्व महिला घेऊन हरिपाठाच्या निमित्ताने कोल्हापुरात आमदार खासदारांना मराठा आंदोलनाचा फटका बसला। आजऱ्यात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांची गाडी अडवण्यात आली। संतप्त आंदोलकांनी गाडीसमोर झोपत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। शनिवारी रात्री विश्रांतीनगर भागात एका कार्यक्रमानिमित्त सावे गेले होते। यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी त्यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवले। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात चरण गावामध्येही नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी घालणारं अकोला जिल्ह्यातील पहिलं गाव आहे। गावबंदीचे फलक गावाच्या वेशीवरच लावण्यात आले। राज्यातील अनेक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहेत। जरांगे पाटलांना विश्वासात न घेता न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देऊन सरकारला जरांगे पाटलांचं नेतृत्व संपवायचंय का असा सवाल या आंदोलकांनी केला। शिंदे फडणवीस सरकार मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणारच असं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं। मराठा समाजानं जाळपोळ तोडफोड करू नये, तसंच आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या करू नये असं आवाहन पाटलांनी केलं। पुरावे जमा करण्याबाबत आता शिंदे समिती आक्रमक झाल्याची माहिती मिळतेय। नोंदी कमी मिळत असल्यानं शिंदे समितीनं जिल्हाधिकाऱ्यांवर नाराजी वर्तवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। याबाबत काही जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीनं पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विहित पद्धती पुरावे 6 नोव्हेंबरपर्यंत द्यायचे। विकासाचा ध्यास म्हणजे